हाय गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू अनादर व्लॉग. आज आहे मंडे. वीकेंडनंतर ना आज ऑफिसला जायचं आहे आपल्याला, पण मला इव्हिनिंग शिफ्ट आहे. ॲक्च्युली वीकेंडनंतर ना माझी जी फर्स्ट शिफ्ट असते ती 2 दिवसांसाठी इव्हिनिंगच असते, 2 ते 9. तर मग सकाळी उठल्यापासून आवरलं आहे आणि नाश्ता करून आलो आहे, बस एवढंच. आणि दुपारी 2 वाजता ऑफिसला जायचं आहे, त्याच्यात मला आत्ता विचार करूनच चक्कर यायला झालं आहे. एवढं ऊन आहे ना बाहेर, म्हणजे मी एक पावणे 10ला नाश्त्याला गेलो असेल. म्हणजे असं वाटत होतं की सूर्य आग ओकू राहिला आहे. आणि आता मला जायचं 1 वाजता. किती सनस्क्रीन लावली तर किती काही झालं, आता तारीखच कोण नाही वाचू शकत. आणि ही आमची तुळस आहे, पूर्ण वाळून वाळून गेली आहे. असं नाही तिला पाणी टाकत नाही आम्ही. कालच मी पाणी टाकलं होतं, तरी पण एका दिवसात ते सगळं पाणी आटून गेलं. आणि आज तर एकादश आहे आणि असं म्हणता की एकादशीला पाणी टाकलं नाही जात. माहीत नाही, म्हणजे मला पण हे मागच्या महिन्यातच कळालं, मला माझ्या काकूने सांगितलं. आणि आविष्कार पण कायम बोलत असतो की एकादशीच्या दिवशी पाणी टाकू नये, आणि तशी जर टाकलं तर तुळस वाळून जाते. खरं आहे खोटं आय डोंट नो, पण मग सांगताय मोठे तर मग ऐकावा. गाईज, हे आमच्या किचनची हालत आहे. कुठेही काहीही ठेवून दिलं आहे. हे मला आज आवरायचं आहे. हे आमचं कम्प्लीट किचन असं दिसतं. व्यवस्थित आहे, पण थोडं थोडं आज अस्तव्यस्त आहे. जनरली असं नसतं. आय थिंक हे काम माझ्याकडे आहे. हे पोरं डीमार्टला गेले होते आणि सगळा संसार घेऊन आलेत. आणि रूमवर तर कोणी थांबत नाही. विकेंड आला की सगळे बाहेर. म्हणजे तेच नाही, माझा पण तोच सीन आहे. मी तर डायरेक्ट 15-15 दिवस घरी असतो. फक्त घेऊन ठेवलं आहे. हे लिटरली आता आम्हाला 6 महिने जाईल जर काही की म्हणजे अशीच हालत चालू असली तर. आणि मग करायला गेलं तर मग महिनाभरात पण सगळं उडतं. गाईज, किचन झालं आहे आवरून, आणि मी तुम्हाला आमच्या किचनची आता छोटीशी टूर देतो. सो दिस इज एंट्री पॉईंट. आणि आल्या इथं कांदे आणि लसूण हे आमच्या घरून आलं. आणि देन इथं गव्हाचं पीठ, बेसन पीठ आणि हेच मिक्सर वगैरे हे तर आम्ही इथं घेतलं होतं. त्याच्यानंतर ना पाण्याचं माठ, डेरा, जे सांगलीकडचे ते आय थिंक डेरा म्हणता. आणि पाणी ठेवायचंच आहे, फिल्टर वगैरे. इकडं काही काचेच्या वस्तू आहे, काचेचे ग्लास आहे, कप्स आहे वगैरे. तिकडं मी अशाच रँडम स्टफ टाकून दिलेलं आहे. देन हा मेन सेक्शन आहे जो जनरली यूज केला जातो. तर आत्ता हे मी सगळं आवरले. प्रीमध्ये तुम्ही बघितलं असेल, हे पोस्ट आहे. या छोट्या छोट्या डब्यांमध्ये जे म्हणजे काही जिरे, मोहरी असं असं काहीतरी ठेवलेलं आहे. आणि देन बाकीच्या या सगळ्या गोष्टी जशा दिसतात तशाच आहे. देन हा गॅस, इथं ह्या दररोज यूज करण्यात जाणाऱ्या छोट्या मोठ्या गोष्टी. आणि इथं सगळे वेसल्स, बेसिन. तर असं आमचं किचन छोटंसं, जे आम्ही डे टू डे लाईफमध्ये यूज करतो. जनरली बॅचलर्सचं असं नसतं, पण मी झालं किंवा माझ्यापेक्षा माझे रूममेट्स थोडे जास्त पर्टिक्युलर आहे क्लिनिंगच्या बाबतीत. आणि मोस्टली आम्ही डिनर किंवा जर वीकेंडला लंच हे रूमवरच करणं प्रेफर करतो. तर त्याच्यामुळं ते सगळं किचन व्यवस्थित असणं गरजेचं आहे. आणि हे जे सगळं आम्ही किराणा भरतो ना, तो डायरेक्ट एकदा डीमार्टला गेला ना, डायरेक्ट 2-3 महिन्यातून जायचा आणि पूर्ण 2-3 महिन्याचा किराणा घेऊन यायचा. आता लास्ट टाईम हे सगळे एप्रिलला गेले वाटतं. हे सगळे याच्यामुळं, कारण मी त्यावेळेस घरी होतो. एप्रिलच्या स्टार्टला, हाच एप्रिल चालू आहे, एप्रिलच्या स्टार्टला गेले होते. आणि मग सगळं घेऊन आले. जसं घेऊन आले होते आय थिंक स्वतःच टाकून दिलं, काही आवरलं नव्हतं, तर ते मी आज आवरलं आहे. कुडोस टू मी.